शहरातील शासकीय घाटी रुग्णालय येथील आयटकच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असता आंदोलनाच्या ठिकाणावरून अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांच्या चारचाकी वाहन जात असताना आक्रमक झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी सुकरे यांचं वाहन अडवलं। त्यानंतर सुरक्षा रक्षकांमध्ये आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं। यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला अपघाती विभागामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं। यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलन हे शांत करण्यात आलं। आपणाला सर्वांना माहिती आहे की आम्ही वारंवार आंदोलन करीत आहोत। आम्हाला आंदोलन करण्याची या ठिकाणी घसाकोरडा करण्याची काही हौस नाही, आमच्याकडे वेळ पण नाही। परंतु या ठिकाणी जे अधिष्ठाता आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे डॉक्टर शिवाजी सुकरे हे आम्हाला अस्पृश्यतेची वागणूक देत आहेत असा आमचा आरोप आहे। अनेकदा आम्ही जाऊन भेटलो, अनेकदा या ठिकाणी आरएमओला द्या म्हणतात, त्या ठिकाणी भेटत नाहीत। आम्ही अनेकदा त्यांची वेळ मागितली तरी देखील ते वेळ देत नाहीत। एकदा त्यांनी डॉक्टर हरबडेंवर जबाबदारी दिली होती की त्यांनी संपर्क करावा, परंतु एकीकडे हरबडेंना म्हणायचं की वेळ द्या यांना आणि कानात परत सांगायचं की नका देऊ। मागच्या 10 तारखेला देखील आम्ही या ठिकाणी आलो होतो। डॉक्टर गडप्पा प्रभारी अधिष्ठाता होते, डॉक्टर शिवाजी सुकरे परदेशात गेले होते। त्यांनी डॉक्टर गडप्पांनी जबाबदारी घेतली की मी आल्यानंतर तुमची भेट घालून देतो। लोकशाही पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलेला संविधानानं, परंतु एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला हार घालायचा त्यांनी आणि त्यांच्या संविधानाचा अवमान करायचा आणि त्यांच्या लेकरांचाही अवमान करायचा आणि म्हणून या डॉक्टर शिवाजी सुकरेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। 7 तारखेपर्यंत पगार करण्याची जबाबदारी त्यांची आहे। कामगार उपायुक्तांनी अनेकदा त्यांना पत्र दिलेले आहेत, आम्हीच त्यांच्यावर दया करतो आणि गुन्हा दाखल करू नका म्हणतो, परंतु ते आमची काही दया करत नाही। अहो सुकरे साहेब, तुम्ही जरा काही महिने तुमचा पगार बंद करून बघा, मग काय होतं ते कळेल तुम्हाला। पण मला असं वाटतं तुम्हाला पगार झाला तरी बंद झाला तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही, कारण वरची कमाई तुमची फार दिसते। ठेकेदाराला कसा वेळ देता? आमची अशी मागणी आहे की या सर्व कोविड योद्ध्यांना सेवेत सामावून घेतलं पाहिजे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की या सर्व कोविड योद्ध्यांना सेवेत सामावून घेऊन तुम्ही टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या, पुष्पवृष्टी केली। आता तुमच्या आश्वासनाची पूर्तता करा हे सांगण्यासाठी देखील आम्ही आलेलो आहोत। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।